आणि आमच्या प्रतीक राजांची जरा स्तुती ऐका ना तुम्ही. 3998 3998 असं होतं. आणि मी त्याला म्हणते की मला एवढं नाही द्यायचे आणि मी अजून फंक्शनचे ड्रेस घेतले नाही, कॉटनचे ड्रेस घेतलेले आहेत नेहमीचे सारखे. म्हटलं मला कमी करून पाहिजे म्हटलं. त्याने डिस्काउंट देऊन 3500 वर आणलं. मला कळतच 3900 नव्हतं, हे 3000 डिस्काउंट करून 3900 झालं होतं. हा 2400 रुपयाचा एक ड्रेस होता तुझा, हा मी बघितलं ना. 2400 4800 होत होतं, त्याच्यानंतर ते 4800 होती त्याची प्राइस. हा. हे आता सॉरी हळू मारलं बरं का मी, जास्त मला ऐकायला मी मारत नाही. तर हा, पण हा झालं मला आठवलं. 4800 झाले होते, तर त्यांनी 25% डिस्काउंट दिला, त्याच्यावर 3900 झाले. तरी ही रडायला लागली, म्हणजे अजून 5% दिला तरी पण 3600 झाले, तरी पण ही रडायला लागली. मी म्हणत होती त्याला 3000 ला दे, 3000 ला दे. त्याने दिला पण असता. यांचे महान गुण बाहेर आले आणि तो अरे पण बोलला, एखाद्याला किती कमी करायला लावायचे काय? 50% डिस्काउंट वर घ्यायचं का आता? तो मला दिला असं त्याने. 3100 बोलली मी त्याला, म्हटलं आता शेवटचं प्राइस 3100. तर नव्हतं, म्हणतो नाही 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 3300. कशाला, माझं काय म्हणणं आहे, लोकांच्या कशाला शिव्याशाप घ्या. म्हणून मी म्हणतोय, म्हणून मी म्हणत असतो की जास्त कमी करायचे नाही. मला एकच समजतं, जोपर्यंत त्यांना परवडत नाही तोपर्यंत ते देत बरोबर नाही. आहे, पण किरकिर किती करायची? ते त्यांच्या खिचाला झळ बसेल आणि मग देतील असं होत नाही. ते पण विकायला बसलेले. 3100 बोलली होती मी, हा 3300 वर म्हणे जाऊ दे 200 माझ्याकडून. आता किती कमी होत होते पैसे? उदार होत, मी ह्याचे पैसे वाचवते, तू यांना जड जाते. अजून मला फंक्शनचे ड्रेस घ्यायचे बाकी आहे. घे माता. 200 रुपये देणार होते का ते? 200 देणार होते का ते? 200 रुपयामध्ये? तिथं ते 4000च्या खाली घेणार ना की ते? 200 4000च्या वरच देणार ना.